नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंजपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन्ही ब्रांचेससाठी केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये जे तुम्हाला एंट्रन्स एक्झामला क्वेश्चन्स येतात, जो सिलेबस आहे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन देण्यासाठी हे व्हिडिओज केलेले आहेत. तुम्हाला ह्या चॅनलवरती वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओज मिळतील, लाईक केमिकल इक्विलिब्रियम, केमिकल कायनेटिक्स, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग. ओके, हे व्हिडिओज केलेत. यानंतर आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे व्हिडिओ सुरू केले. त्यातला आपण फर्स्ट कन्सेप्ट आपण बघतो आययुपीएससी नोमेनक्लेचर. अगेन आययुपीएससी नोमेनक्लेचर इज नॉट अ स्मॉल कन्सेप्ट. म्हणजे तुम्हाला व्हिडिओज मिळतील वन शॉट म्हणून, ज्याच्यामध्ये आययुपीएससी नोमेनक्लेचर 1 hour मध्ये सगळं शिकवलंय. ठीक आहे, पण माझे व्हिडिओ तसे नाहीयेत. तुम्हाला यामध्ये काय मिळेल तर आययुपीएससी नोमेनक्लेचर फॉर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, हॅव्हिंग 1 फंक्शनल ग्रुप, अशा वेगवेगळे मी कन्सेप्ट केलेत. इव्हन 1 फंक्शनल ग्रुपच्या सुद्धा 3 व्हिडिओज आहेत. हे करण्याचं कारण काय आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेप्ट डीप मध्ये समजावी. ओके, जास्तीत जास्त एक्सेप्शनल केसेस, बिकॉज तुम्ही म्हणजे रील्स मध्ये वगैरे बघितलं असं, म्हणजे जनरली जे IIT जे रील्स मध्ये येतं की केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ एक्सेप्शनल केसेस, इजंट इट. प्रत्येक वेळेस काहीतरी रूल सांगायचं आणि काहीतरी एक्सेप्शनल केस, बरोबर आहे. तर हे काय असतं, ह्याला एक्सेप्शनल का म्हणायचं हे पण कळालं पाहिजे, नाही तर मग पाठ करणे. बरोबर आहे. सो माझा असा प्रयत्न आहे की तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट डीप मध्ये समजावी. एकदा समजलं की मग पाठ करावं लागत नाही. दॅट इज द लॉजिक. ओके, त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ डिटेल मध्ये केलेला आहे. तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल, प्रोव्हाइडेड यू मेक युअर नोट्स. ठीक आहे, कारण की नुसतं व्हिडिओ बघून काय होणार नाही, तुम्हाला तुमच्या नोट्स बनवायच्या. ठीक आहे. सो त्यासाठी आता आपण आययुपीएससी नोमेनक्लेचर सिस्टीम त्याचा नेक्स्ट व्हिडिओ बघूया. अर्लियर व्हिडिओज मध्ये आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, containing one functional group like containing oxygen, carboxylic acid derivatives, containing nitrogen असे व्हिडिओज केले. Today we are going to see IUPAC nomenclature of the compounds containing 2 or more functional groups. जर का जास्तीचे फंक्शनल ग्रुप आले तर काय करायचं. ठीक आहे. व्हॉट वॉज अवर अर्लियर कन्सेप्ट की जो कोण फंक्शनल ग्रुप असेल त्याचा काय बघायचा, सफिक्स बघायचा. बरोबर आहे. म्हणजे समजा एकच फंक्शनल ग्रुप असेल तर काय करायचं, त्याचा काय सफिक्स असेल तो लिहायचा. सफिक्स कुठं येतो, नावाच्या एंडला, लाईक AL, OL, ONE वगैरे वगैरे. ओके, तर सफिक्स कुठं जातो, आपला एंडला जातो. कुठं, जेव्हा आपण नेम लिहितो त्याच्या एंडला. अँड व्हॉट वॉज द रूल की सफिक्स आला की त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर. बरोबर, दिस वॉज द लॉजिक. हे लॉजिक आपल्याला वापरायचं आहे. पण आता समजा 2 फंक्शनल ग्रुप आले, लाईक आपल्या एखाद्या मॉलिक्युल मध्ये इथे लिहिले C डबल बॉन्ड O आणि इथे लिहिले C डबल बॉन्ड O OH. सो दिस वन इज कीटोन अँड दिस वन इज ऍसिड. ओके, मग कोणाचा सफिक्स वापरायचा, याचा वापरायचा का याचा वापरायचा, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं. कळालं. सो आययुपीएससी नोमेनक्लेचर फॉर कंपाऊंड्स कंटेनिंग 2 or more functional groups. चला सुरू करायचं. Okay, so what is the first rule? Whatever functional groups you have, you may have double bond, triple bond or functional group. It should be the part of parent carbon chain. Okay, it is very important. Parent carbon chain चा तो पार्ट पाहिजे. What does it mean? की जी लॉंग चेन आहे त्यामध्ये ते पकडायचे. ओके, रादर ते आपल्या लॉंग चेन मध्ये आले पाहिजेत. ओके, एक्झाम्पल बघूयात आपण. सो दिस फर्स्ट एक्झाम्पल, इथं कोण आहे, कीटोन आहे आणि ऍसिड आहे. सो लॉंग कार्बन चेन कोणती झाली, 1 2 3 4. ओके, अनदर एक्झाम्पल बघा. सपोज यू हॅव C डबल बॉन्ड O हिअर अँड हिअर इज वन ग्रुप C डबल बॉन्ड OH. ओके, आता बघा इथं कार्बन कोणते कोणते आहेत, 1 2 3 4 5 6. ओके, सो दिस हॉरिझॉन्टल इज ऑफ 6 कार्बन. वी कॅन से इट इज अ लॉंग चेन. आणि फंक्शनल ग्रुप कुठे आहे, कीटोन, आणि हा कोणता आहे, अल्डिहाइड. सो नंबरिंग 1 2 3 4 5. So if you take these 2 functional group, there are total 5 carbon. So what is the rule? You have to see whether all the functional groups are coming in your parent chain. So here 6 carbon chain is wrong and 5 carbon chain is correct. So parent chain कसं चॉईस करायचं, तर जेवढे मॅक्सिमम फंक्शनल ग्रुप आपल्याला या चेन मध्ये घेता येतील ते बघायचं. इज इट ओके? सो दिस इज अवर फर्स्ट रूल. नेक्स्ट रूल काय, आयडेंटिफाय फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, आपल्याला फंक्शनल ग्रुप कळतात, कीटोन ऍसिड काय असेल, अल्डिहाइड ऍसिड, कीटोन, अमाइन वगैरे वगैरे. फंक्शनल ग्रुप कोणते ते बघायचं आणि काय करायचंय, ऑब्झर्व प्रायोरिटी ऑर्डर. प्रायोरिटी ऑर्डर बघायची.
ठीक आहे. आता प्रायोरिटी ऑर्डर म्हणजे काय, तर प्रायोरिटी रूल बघायचा आणि आपले कंपाऊंड कोणत्या प्रायोरिटीत आले. म्हणजे बघा, व्हॉट इज द रूल, दीज आर सम फंक्शनल ग्रुप्स, कार्बोक्सिलिक ऍसिड, सल्फोनिक ऍसिड, अनहायड्राइड, एस्टर, अमाइड वगैरे वगैरे वगैरे. ओके, आणि ही कसं लिहिलं तर प्रायोरिटी ऑर्डरनी. दिस टॉपर मेंबर्स आर ऑफ हायर प्रायोरिटी, लोअर मेंबर्स ऑफ लोअर प्रायोरिटी. कळालं. सो दिस इज अवर प्रायोरिटी ऑर्डर, हायेस्ट प्रायर, लोएस्ट प्रायर. कळालं. तर काय करायचं, प्रायोरिटी ऑर्डर बघायची. प्रायोरिटी ऑर्डर बघितल्यावर आपल्याला काय कळतं की देर इज सम फंक्शनल ग्रुप इज हॅव्हिंग हायर प्रायोरिटी अँड देर इज सम फंक्शनल ग्रुप हॅव्हिंग लोअर प्रायोरिटी. ठीक आहे. एक लक्षात घ्या, हायर प्रायोरिटीचा फंक्शनल ग्रुप एकच पाहिजे. म्हणजे सपोज इफ यू हॅव 3, 4, 5 फंक्शनल ग्रुप, तर हायेस्ट प्रायोरिटी कोणाची तो एकच बघायचा, बाकी सगळ्यांना लोअर मध्ये टाकून द्यायचा. ठीक आहे. पुढे हायर प्रायोरिटी ग्रुपचा काय घ्यायचा आहे, सफिक्स. ओके, आणि लोअर प्रायोरिटीचा काय घ्यायचा, प्रिफिक्स. ओके, सो वी हॅव अ लिस्ट ऑफ सफिक्स अँड प्रिफिक्सेस. बघा, फॉर एक्झाम्पल विल टेक हलाइड, ऍसिड हलाइड. असेल हलाइडचा प्रिफिक्स काय, हॅलो कार्बोनिल, आणि सफिक्स काय, ओइल हलाइड. और अल्कोहोल, अल्कोहोल आय थिंक येस, कीटोन, कीटोन हॅव ऑक्झो अँड देन ओन, अल्कोहोल हॅव हायड्रॉक्सी ओएल. लक्षात येते. सो हिअर आर लिस्ट ऑफ प्रिफिक्स अँड लिस्ट ऑफ सफिक्स. लक्षात येते. थोडस वरखाली वाटतंय ना, सो नो प्रॉब्लेम. अल्कोहोल इज हॅव्हिंग हायड्रॉक्सी. इज इट ओके. सो काय सांगायचंय मला की तुम्हाला प्रायोरिटी रूल बघायचा, आपल्याकडे असणारे फंक्शनल ग्रुप बघायचे, हायेस्ट प्रायोरिटी वाला शोधायचा. जो हायेस्ट प्रायोरिटीचा आहे त्याचा काय घ्यायचा, सफिक्स, आणि जो लोअर प्रायोरिटी मध्ये तर त्या सगळ्यांना काय टाकायचं, प्रिफिक्स मध्ये टाकायचं. ठीक आहे. आता जो सफिक्स घेतलाय त्याच्यासाठी रूल काय, द सफिक्स शुड हॅव लोएस्ट पॉसिबल नंबर. ओके, व्हॉट डज इट मीन, whenever you are going to number the carbon chain, उर्दू मराठी वालं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, काय लक्षात ठेवायचं, जो आपला सफिक्स आहे त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर. कळालं. म्हणजे आपण असं काहीतरी नेम लिहित जाणार, इथं सफिक्स येणार, तर जो सफिक्स आहे त्याचा नंबर सगळ्यात छोटा पाहिजे. कळालं. नेक्स्ट वन, प्रिफिक्स. द प्रिफिक्स शुड बी रिटन, ओके, वेन यू आर रायटिंग द नेम. ओके, म्हणजे नेम म्हणजे स्पेलिंग लिहायचं, त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं, यू हॅव टू फॉलो अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, प्रिफिक्सला लोएस्ट पॉसिबल कधी येणार आहे, जेव्हा सगळीकडनं नंबर सेम येतं तेव्हा बघायचं, किंवा लोएस्ट पॉसिबल आधी ऑब्व्हियसली चेक करायचं, पण लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. ठीक आहे. सो हे 2 पॉईंट डोक्यात ठेवा. हे आहेत आपले सफिक्स आणि प्रिफिक्स. ओके, एकदा पटकन बघूया. कार्बोक्सिलिक ऍसिड इज हॅव्हिंग हायेस्ट प्रायोरिटी, इट्स सफिक्स इज ओइक ऍसिड. सल्फोनिक ऍसिड, प्रिफिक्स इज सल्फो, सफिक्स इज सल्फोनिक ऍसिड. अनहायड्राइड हैव सफिक्स ओइक अनहाइड्राइड एस्टर. अल्कोक्सी कार्बोनिल is its prefix. Alkyl alkanoate is suffix. Acid halide halocarbonyl is its prefix. Oil halide is prefix. Amide amido amide. Cyanide cyano nitrile. Anhydride aldehyde फॉर्मिल और ऑक्झो. हा, इथं 2 आले प्रिफिक्स, कधी कोणता वापरायचा. सो फॉर्मिल कधी यूज करायचा, वेन यू हॅव CHO. वेन यू राईट डाऊन फॉर CHO, त्याच्यासाठी काय वापरायचं, फॉर्मिल. आणि अल्डिहाइड मधला फक्त ऑक्सिजन घ्यायचा असेल तर ऑक्झो. ठीक आहे, एक्झाम्पल आल्यावर लक्षात येईल. अल्डिहाइडचा सफिक्स काय, AL. कीटोन ऑक्झो अँड इट सफिक्स इज ओन. अल्कोहोल हायड्रॉक्सी OL. अमाइन अमिनो अमाइन. अल्किन अल्काइन अल्केन. ओके, यांची स्पेशल केस काय, प्रायोरिटी सगळ्यात कमी आहे पण प्रिफिक्सेसच नाहीयेत, त्यांच्यासाठी सफिक्स आहे इन, YNE. ओके, सो हे सफिक्स जरी असले तरी हे लास्टला येणार नाहीत, हे लक्षात येते. ओके, अपार्ट फ्रॉम दिस देर आर फ्यू फंक्शनल ग्रुप, दे आर हॅव्हिंग प्रिफिक्सेस ओनली, दे हॅव प्रिफिक्स ओनली. ओके, म्हणजे काय, त्यांना सफिक्सच नाहीये. ज्यांना प्रिफिक्सच आहे, सफिक्सच नाहीये, ज्यांचा सफिक्स लिहिताच येत नाही, म्हणजे त्यांची प्रायोरिटी सगळ्यात कमी. कळलं, त्यांना प्रायोरिटी मध्ये घ्यायचंच नाही. कळलं. सो ते कोणते कोणते, सो फर्स्ट वन इज RX. RX म्हणजे कोणता, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, बरोबर, त्यासाठी प्रिफिक्स वापरायचा हॅलो. ओके, नेक्स्ट वन इज RNO2. ओके, याचा प्रिफिक्स आहे नायट्रो. नेक्स्ट वन इज RNO, याचा प्रिफिक्स आहे नायट्रोसो. ओके, नेक्स्ट वन इज कोणता आहे बरं आपला पुढचा, ROR'. ओके, दिस फंक्शनल ग्रुप इज इथर, OR' and here prefix is alkoxy. Okay,
and last one is epoxide. How it is drawn? 2 carbon chain and 1 oxygen. Okay, 3-membered ring containing oxygen. Its prefix is epoxy. Okay, so these are some functional group which do not have priority. We are going to use their prefix only. ठीक आहे, म्हणजे हे एकटेच असतील तर लोएस्ट नंबरिंगने काम करायचं. पण समजा दुसरा फंक्शनल ग्रुप आहे ज्याची प्रायोरिटी जास्त आहे तर त्यांचा सफिक्स वापरायचा, यांना काही व्हॅल्यू द्यायची नाही. कळाले? सो एक काम करा, एक पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. ओके, चलो. सो विल स्टार्ट विथ फर्स्ट सम सिंपल एक्झाम्पल्स, देन विल गो फॉर सम डिफरंट एक्झाम्पल्स. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा. NH2 and here is a double bond and one methyl group. ओके, चला सुरू करूयात. सो व्हॉट आर द फंक्शनल ग्रुप? पहिल्यांदा काम काय करायचं? डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड फंक्शनल ग्रुप मस्ट बी द पार्ट ऑफ पेरेंट चेन. ओके, सो आपली लॉंग चेन कोणती होणार आहे? ही, की ज्याच्यात फंक्शनल ग्रुप पण आहे आणि डबल बॉन्ड पण आहे. ऑब्झर्व प्रायोरिटी ऑर्डर. ऑब्विसली त्यासाठी फंक्शनल ग्रुप माहिती पाहिजे. इथं फंक्शनल ग्रुप कोणते कोणते? फंक्शनल ग्रुप कोणता एक आहे? NH2 आणि दुसरा आहे डबल बॉन्ड. प्रायोरिटी कोणाची जास्त आहे? NH2. सो NH2 चा काय वापरायचा? सफिक्स. ओके, डबल बॉन्डला सफिक्स नाहीच आहे त्यामुळे काय विषयच नाही, सॉरी प्रिफिक्स नाहीच आहे. ओके, सो लॉंग चेन काय करायचंय? जिथे NH2 आहे त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर. सो 1 2 3 4 5 6. सो 6 कार्बन चेन. आता बघा नीट कसं लिहायचं. 6 कार्बन चेन, सो इट्स नेम इज हेक्सेन. HEXANE. 6 कार्बन चेन हेक्सेन. बट वी हॅव अ डबल बॉन्ड हियर अँड अमाइन ग्रुप. ठीक आहे, तर काय नाव येत आहे बघा? हेक्स इन आणि शेवटचा ई रब करून अमाइन. हेक्स इन अमाइन. ओके, आणि येस वी हॅव वन मिथिल ग्रुप ऑल्सो. नंबर काय? 3. सो 3 मिथिल. ओके, अमाइनचा नंबर किती गेलाय? 1 आणि इनचा नंबर किती आहे? 4. सो फायनल नेम इज 3 मिथिल हेक्स 4 इन 1 अमाइन. इज इट ओके? कसं नेम दिलंय नीट बघा. आधी काय करायचं, तर तुम्हाला नेम काय असेल ते स्पेलिंग आधी लिहून घ्या. इव्हन आता तुम्हाला अजून एक एक्झाम्पल घेऊयात. आधी स्पेलिंग लिहून घ्यायचं आणि मग नंबरिंग करायचं, जास्त बेटर होईल. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. सो विल हॅव अ लॉंग चेन, सम ट्रिपल बॉन्ड इज हिअर अँड OH इज हिअर. ओके, so again we have two functional group, one is OH and one is triple bond. OH is somewhere here. बरोबर, सो याची प्रायोरिटी जास्त आहे. ओके, आता बघा नेम कसं द्यायचं. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6. 6 कार्बन आहेत. सो हेक्स, हेक्सेन, ट्रिपल बॉन्ड YNE. बरोबर, सो पहिल्यांदा नेम काय दिलं? हेक्स YNE रब करून काय लिहिलं? ऑल. बरोबर ना, याचा आपण सफिक्स वापरणार. आता काय बघायचं? ऑल कुठे आहे? ऑल कुठे आहे? लास्टला. तर जो लास्टला आहे त्याला लोएस्ट पॉसिबल आणि मग डिसाइड करायचं उर्दू का मराठी. कळालं ना? जो लास्टला स्पेलिंग जातं त्याला लोएस्ट पॉसिबल. सो नंबरिंग विल बी 1 2 3 4 5. सो 2 ऑल 5 इन. कळालं काय लॉजिक आहे? सो माय सजेशन इज राईट डाऊन स्पेलिंग फर्स्ट. एकदा स्पेलिंग, सफिक्स, प्रिफिक्स सगळं डिसाइड करायचं आणि मग नंतर नंबरिंग करा, म्हणजे कधीच रॉंग येणार नाही आन्सर. Is it okay? चलो, now we'll go for one more example. Okay, चलो. So let us solve this one. So long chain 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर ना? 8 झाले का? 1 2 3 4. हा, ठीक आहे. 8 कार्बनची चेन दिसते. वेअर आर फंक्शनल ग्रुप्स? OH and BR. हे दोन फंक्शनल ग्रुप आहेत. आपला रूल काय? द फंक्शनल ग्रुप मस्ट बी द पार्ट ऑफ पेरेंट कार्बन चेन. आपण कार्बन नंबरिंग वगैरे कसं करायचं? लॉंग चेन कोणती पकडायची? फंक्शनल ग्रुप वाली. ओके, जरी ही लॉंग असली तरी याचा काय उपयोग नाही. आपल्याला हे पण आलं पाहिजे, हे पण आलं पाहिजे. सो 1 2 3 4 ओनली 4 कार्बनचे. कळाले? सो द नेम विल बी ब्युटेन. BUTANE. कारण की सगळे सिंगल बॉन्ड असे AN येणार आणि ई रब करून काय लिहिणार आपण? ऑल. ब्युटेनॉल. बरोबर. अँड वेअर आर ब्रांचेस? येस, दिस वन इज ब्रांच अँड दिस वन इज ब्रांच. दोन्ही सेमच आहेत, 3 कार्बन. सो नेम काय येणार आहे? डायप्रोपिल. बरोबर. अँड नाव गिव्ह नंबरिंग.
नाउ व्हॉट इज द लॉजिक? येस, वी हॅव वन मोर फंक्शनल ग्रुप ब्रोमीन. सो ब्रोमीन पण काय आपला सफिक्स मध्येच जातो, सॉरी प्रिफिक्स मध्येच जातो, ब्रोमो. बरोबर. सो ब्रोमीन सुद्धा पुढे आला, डायप्रोपिल ब्युटेन 1 ऑल. एकदा हे झाल्यानंतर मग नंबरिंग करायचं. शेवटी कोण आले? त्याला स्मॉलेस्ट पॉसिबल. सो 1 2 3 4. सो व्हॉट इज अवर फायनल नेम? 4 ब्रोमो, then 2 3 dipropyl butane 1 all. Is it okay? So in this way you have to give numbers. क्लिअर झालं? चला आता आपण पुढे जाऊया. आता आपण थोडेसे जरा 3-4 फंक्शनल ग्रुप असतील तर कसं नेम द्यायचं, किंवा सायक्लिक सिस्टम आली तर कसं नेम द्यायचं. पण आय थिंक यू कॅन रेकॉग्नाइज द स्ट्रक्चर्स. ओके, चलो. सो लेट स्टार्ट सॉल्विंग these एक्झाम्पल्स. सो आय हॅव ट्राईड टू टेक मोर दॅन 2 or 3 फंक्शनल ग्रुप. वेगवेगळे कन्सेप्ट काय कव्हर होतील ते बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहेत. यू हॅव अ डबल बॉन्ड और अदर 2 डबल बॉन्ड्स, देन क्लोरीन अँड ब्रोमीन. ठीक आहे. सो हॅलोजन्स हॅव नो प्रायोरिटी. सो प्रायोरिटी कोणाला आली? डबल बॉन्डला. तर डबल बॉन्डला स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर. बरोबर आहे. सो डबल बॉन्डला स्मॉलेस्ट पॉसिबल. यू कॅन गिव्ह नंबर 1 हिअर. ओके, इथं 1 लिहिला तर 2 कंपल्सरी इकडे येणार आणि 3. बरोबर ना. डबल बॉन्डचं लॉजिक आहे 1 आणि 2 दोन्ही नंबर डबल बॉन्डला गेले पाहिजे. ओके, सो इफ यू गिव्ह नंबर 1 2 3 4 5 6 क्लॉकवाइज लाईक दिस. और अनदर वे आपल्याला काय करता येईल? लोअरने सुरू करूयात. 1 2 3 4 5 6. कळाले? सो आयदर यू कॅन गो क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज. तो आप करे क्या? बरोबर. सो लॉजिक काय? आता कुठेही गेलं तरी डबल बॉन्डला काही नंबरिंग मध्ये चेंज होत नाही. बघा आपलं नेम काय येणार आहे? 6 कार्बन चेन आहे. सो इट इज सायक्लो. बरोबर. सायक्लोहेक्स और अदर हेक्सा. आणि नंतर काय? डाय इन. बरोबर. नंबरिंग काय येणार आहे? क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज इट इज 1 3. सो क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज काही केलं तरी आपल्या प्रायोरिटीला काही फरक पडत नाही. पण आता बघा, सपोज इफ यू गिव्ह नंबरिंग लाईक दिस, इट विल बी 5 ब्रोमो 6 क्लोरो. बरोबर ना. ब्रोमीनला 5 क्लोरीनला 6. उलट केलं तर क्लोरीनला 5 ब्रोमीनला 6. आता प्रायोरिटी कशाला द्यायची? तर अल्फाबेटिकल ऑर्डर. कळालं? कारण की कसंही केलं तरी फरक पडत नाहीये सफिक्सला फरक पडत नसेल तर मग अल्फाबेटिकल ऑर्डर बघायची. अँड दिस नंबरिंग इज नाउ करेक्ट. सो फायनल नेम इज 5 ब्रोमो 6 क्लोरो. 5 ब्रोमो 6 क्लोरो सायक्लोहेक्सा 1 3 डाइन. ओके, आता इकडे बघा. नाउ इन दिस एक्झाम्पल वेर आर फंक्शनल ग्रुप्स? डायइन, सायक्लोहेक्सा डाइन फिक्स आहे. बट वी हॅव वन मोर फंक्शनल ग्रुप OH, अल्कोहोल आणि डबल बॉन्ड. कोणाची प्रायोरिटी जास्त आहे? अल्कोहोल. म्हणजे बघा कसं होणार आहे आपलं नेम. टोटल वी हॅव 6 कार्बन. सो इट इज अगेन सायक्लो हेक्सा. बरोबर. डाय इन, आणि आता अल्कोहोल आहे त्याचा आपला होणार आहे सफिक्स ऑल. ओके, आणि ब्रोमीनला प्रायोरिटी नाही, तो होणार आहे आपला प्रिफिक्स ब्रोमो. नाउ व्हॉट इज द रूल? सफिक्स शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. सो ऑल ला स्मॉलेस्ट नंबर. आता डबल बॉन्डला नाही. सो व्हॉट इज द लॉजिक? 1 2 3 4 5 6. सो इट इज 6 ब्रोमो सायक्लोहेक्सा 2 4. कळालं? इथं 1 3 होता, इथं काय झालं? 2 4 डाय इन 1 ऑल. ओके, 1 नाही लिहिलं तरी चालतं. सायक्लिक सिस्टीम मध्ये जनरली 1 लिहित नाही. ओके, सो 6 ब्रोमो सायक्लोहेक्सा 2 4 डाय इन ऑल. ओके, चलो. नाउ कम टू द नेक्स्ट एक्झाम्पल. सो वेर आर फंक्शनल ग्रुप? येस, दिस वन इज अमाइन. बरोबर. दिस फंक्शनल ग्रुप इज क्लोरो and this one is acid. So which one have priority? Acid. बरोबर. So acid चा suffix. So acid one long chain 1 2 3. 3 कार्बन चेन म्हणजे लास्ट नेम काय येणार तुमचं? प्रोपॅनोइक ऍसिड. बरोबर. नेम काय आलं? प्रोपॅनोइक ऍसिड. आणि आता काय काय आपल्याकडे? एक आहे क्लोरीन आणि एक आहे अमाइन. सो क्लोरीन आणि अमाइन कोणाची प्रायोरिटी जास्त? आता म्हणजे लिहिताना नंबरिंग काय फिक्स आहे, हे 2 आणि हे 3. ठीक आहे, पण लिहिताना कोण येणार आहे? ए वरना. बरोबर. सो पहिल्यांदा कोण येणार आहे? अमिनो. अमाइनचा प्रायोरिटी, अमाइनचं प्रिफिक्स काय? अमिनो.
आणि क्लोरीनचा प्रिफिक्स काय आहे, क्लोरो. बरोबर. नेक्स्ट वन. सो आपलं नेम काय आलं, 2 क्लोरो. बरोबर. अमिनो किती नंबरला आहे, 3. बरोबर. अमिनो किती नंबरला आहे, 3 अमिनो. पण अजून काहीतरी मिसिंग आहे. काय राहते आपल्याकडे, हे 2 ग्रुप. बरोबर. यांना पण नंबरिंग दिलं पाहिजे किंवा याचं पण नेम दिलं पाहिजे. याचं नेम काय येणार आहे, 2 इथिल ग्रुप आहेत. इट इज डाय इथिल आणि आहेत कुठे, नायट्रोजनवर. सो नेम काय येणार आहे, NN डाय इथिल. बरोबर ना. आणि हे कुठे आहेत, अमिनोला, नायट्रोजनला. म्हणजे अख्ख्या 2 अमिनो, हा जो 3 अमिनो आहे हा आपल्याला हे कम्प्लीट नेम द्यायचंय. सो कम्प्लीट नेम या 3च्या अलीकडे काय लिहिणार आहे बघा आपण. आय राईट हिअर 3 डॅश इंटू ब्रॅकेट NN डायइथिल ब्रॅकेट कम्प्लीट देन अमिनो and then 2 chloro propanoic acid. ओके, यू गेट दिस आयडिया. ओके. आणि एक काम करायचं काय, तर तुम्हाला जेव्हा फायनल नेम लिहिता त्याच्यानंतर कार्बन काउंट करायचे की जेवढे स्ट्रक्चर मध्ये तेवढे सगळे आपल्या नेम मध्ये आलेत का. ओके. म्हणजे बघा कसं करायचं. आय हॅव टोटल 1 2 3 कार्बन्स म्हणजे प्रोपेन. ओके. नंतर हे 2 कार्बनचे 2. सो डाय इथिल. नायट्रोजन साठी अमिनो, क्लोरीन साठी क्लोरो. म्हणजे आपल्या नेम मध्ये सगळे वर्ड्स, म्हणजे आपल्या नेम मध्ये सगळे आपले जे काय एलिमेंट्स आहेत ते कव्हर झाले. ओके. चलो नाउ नेक्स्ट. वेर इज फंक्शनल ग्रुप. येस, हिअर इज क्लोरीन, क्लोरो. देन हिअर इज इथर अँड हिअर इज अल्कोहोल. ओके. सो कोणाची प्रायोरिटी जास्त आहे, अल्कोहोल. सो नंबरिंग शुड बी लाईक दिस वन. अल्कोहोल 1 2. बरोबर. सो 2 कार्बनचं अल्कोहोल म्हणजे नाव काय येणार आहे, इथेनॉल. इथेन 1 ऑल. ओके. आता फंक्शनल ग्रुप क्लोरो आहे, तो इथरला आहे. म्हणजे इथरची ब्रांच क्लोरीन आहे. कळालं ना. आणि इथर किती कार्बनचं आहे, एकच कार्बनचं आहे. एका कार्बनच्या इथरचं नाव काय येतं, मिथॉक्सी. मिथॉक्सी म्हणजे काय, मिथ ऑक्सी. मिथ ऑक्सी, एक कार्बन एक ऑक्सिजन. आणि त्याच मिथला कोण आहे, क्लोरीन. सो नेम काय येतं बघा, क्लोरो. मावणार नाही. नेम काय येणार आहे, क्लोरो मिथॉक्सी. क्लोरो मिथॉक्सी. आणि ते किती नंबरला आहे, 2 नंबरला. सो 2 क्लोरो मिथॉक्सी इथेन 1 ऑल. ओके. सो आय राईट प्रॉपर नेम 2 क्लोरो मिथॉक्सी इथेन 1 ऑल. इज इट ओके. सो यू गेट आयडिया की ब्रांचला ब्रांच आहे तर कसं नाम दिलं. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज इथी. कोणता आहे हा, दिस वन इज अल्कोहोल अँड दिस वन इज अमाइन. सो कोणाची प्रायोरिटी जास्त आहे, अल्कोहोल. बरोबर. सो अल्कोहोलची प्रायोरिटी जास्त आहे. सो अल्कोहोलचा सफिक्स. सो नंबरिंग शुड बी मराठी नॉट उर्दू. कळलं. सो दोन्हीकडे फंक्शनल ग्रुप आहेत, प्रायोरिटी वाईज फिक्स करायचं. सो इट इज अगेन इथेनॉल अँड ऍट नंबर 2 वी हॅव अमाइन विच हॅव प्रिफिक्स अमिनो. सो 2 अमिनो इथेन 1 ऑल. ओके. सो इट इज अ सिंपल एक्झाम्पल. ओके. चलो नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे बघा. दिस फंक्शनल ग्रुप इज अमाइड. बरोबर. खालचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, अमाइड. क्लिअर. बघा काय लिहिले ते, C डबल बॉन्ड O NH2. दिस फंक्शनल ग्रुप इज अमाइड. हा मधला फंक्शनल ग्रुप कोणता आहे, दोन्हीकडे कार्बन आहे. सो दिस वन इज कीटोन. ओके. अजून कोणता फंक्शनल ग्रुप आहे, येस वी हॅव ब्रोमीन, ब्रोमो. ओके. आता प्रायोरिटी. प्रायोरिटी रूल काय आहे, प्रायोरिटी रूल काय आपला, पहिल्यांदा येतो अमाइड. बरोबर ना. पहिल्यांदा अमाइड, मग कीटोन आणि मग ब्रोमीन. ब्रोमीनला प्रायोरिटीच नाही. बरोबर. सो नंबरिंग विल स्टार्ट विथ अमाइड. सो इथं नंबर 1 येणार, काही प्रॉब्लेम नाही. इथं 2 येणार, नो प्रॉब्लेम. पण आता जायचं कुठं, लेफ्ट का राईट, लेफ्ट का राईट. सो प्रायोरिटी कोणाला आहे, ब्रोमीनला का कीटोनला, कीटोनला. सो इकडे जायचं 3 4 5 आणि जरा नीट बघा, हा ब्रांच नाहीये, मुद्दा म्हणून वर लिहिलाय. दिस वन इज 6. ओके. सो वी हॅव 6 कार्बन वाला अमाइड. आणि आता हा कार्बन आणि हे ब्रोमीन दोन्ही ब्रांच मध्ये गेले. ओके. चलो. सो 6 कार्बन अमाइड काय नाव येणार, इट इज हेक्सानामाइड. बरोबर. हेक्सानामाइड. नेक्स्ट वन वी हॅव अ कीटोन. कीटोनचा प्रिफिक्स कोण आहे, ऑक्झो. बरोबर. सो ऑक्झो किती नंबरला आहे, 3. सो 3 ऑक्झो. ओके. आता राहिलं कोण, हा ग्रुप.
याच्यासाठी समजा ब्रोमीन नसतात तर काय लिहिलं असतं 2 मिथिल. आता काय लिहिणार आहे ब्रोमीन पण आहे. सो 2 ब्रोमो मिथिल 2 ब्रोमोमिथिल 3 ऑक्झो हेक्झानामाइड. ओके एक पॉइंट आहे इलॉजिकल आहे पण तरी सांगते. वेन एव्हर यू आर रायटिंग नेम फर्स्ट यूज पेन्सिल. एकदा नेम लिहून झालं की मग फेअर करा. ओके नाही तर माझ्यासारखा गंमत होईल. डन. चलो नाव नेक्स्ट एक्झाम्पल. भरपूर फंक्शनल ग्रुप आहेत. कोणकोणते? एक आहे अल्कोहोल बरोबर. नेक्स्ट वन इज डबल बॉन्ड देन क्लोरीन देन दिस मिथिल इज ऑल्सो ब्रांच. इट इज अ टाइप ऑफ फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट वन दिस वन इज काय रे हा फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ आणि दोन्हीकडे कार्बन. सो दिस इज कीटोन अँड दिस लास्ट वन इज ऍसिड. ओके सो डिगभर फंक्शनल ग्रुप झालेत. ठीक आहे. सो ऍसिडला प्रायोरिटी जास्त आहे. सो ऑब्विसली उर्दू. सो नंबरिंग करूयात 1 2 3 4 5 6 7. ओके आणि आता जे प्रिफिक्स आहेत ते आपण आधी फिक्स करू कारण की भरपूर झालेत. सफिक्स एकच आहे ओइक ऍसिड आणि येस इन पण आहे पण ठीक आहे. पण बाकीचे सगळे आपले जे प्रिफिक्सेस आहेत त्यांना बघूया. सो लेफ्ट पासून सुरू करूया. हा कोणता येणार आहे हायड्रॉक्सी. ओके 7 हायड्रॉक्सी. नंतर कोण आहे हा 6 मिथिल. नंतर Cl काय आहे 4 क्लोरो. नंतर कोण आहे 2 ऑक्झो. बरोबर आहे. सो वी हॅव 4 प्रिफिक्सेस. सो हाऊ टू अरेंज देम. आन्सर इज अल्फाबेटिकली. कसं अरेंज करायचंय अल्फाबेटिकली. सो पहिला नंबर सी बरोबर देन एच देन एम अँड देन ओ. ओके चला सो नेम लिहूयात आपण. आता सरळ लिहूयात म्हणजे काही चुकायचं कारण नाही. ओके तरी सुद्धा लाईन पुरणारच नाहीये. ट्राय करूया. 4 क्लोरो देन 7 हायड्रॉक्सी then 6 methyl after that 2 ऑक्झो. ओके प्रिफिक्स संपले. आता लॉंग चेन किती 7 कार्बनचे. सो नेम काय आहे हेप्ट. पण हेप्टला पण काय छानपणा झालाय डबल बॉन्ड आलाय कितीला 4. हेप्ट 4 इन अँड देन लास्ट ओइक ऍसिड. सो दिस इज नेम ऑफ अवर मॉलिक्यूल. एकदम छोटस नाव. ओके चलो नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप जरा काहीतरी कन्फ्युजिंग आहे. जरा डोकं चालवा रे. कोणता फंक्शनल ग्रुप आहे? येस वी हॅव 2 फंक्शनल ग्रुप. वन इज एस्टर अँड अनदर वन इज ऍसिड. एक आहे एस्टर एक आहे ऍसिड. सो प्रायोरिटी कोणाची जास्त ऍसिडची. सो ऍसिडची प्रायोरिटी जास्त. सो नंबरिंग विल बी 1 2 आणि हे काय झालं आपला एस्टर बरोबर. सो कसं करायचं आता बघा. इथं सुद्धा 2 कार्बन आहेत. आपण याला लिहूयात 1 डॅश 2 डॅश. ओके ऑब्विसली दिस इज अवर पेरेंट चेन. सो 2 कार्बनची चेन आहे इथॅनोइक ऍसिड. ओके इथॅनोइकच्या ऍसिडला 2 ला कोण आहे हा ग्रुप आहे. आता या ग्रुपचं नाव कसं द्यायचंय बघा. CH3 C डबल बॉन्ड ओ. 2 कार्बन आहेत आणि त्याला C डबल बॉन्ड ओ. इथॅनोइल काय म्हणायचं इथॅनोइल. OYL आलं म्हणजे काय डबल बॉन्ड ओ. आणि आता ह्या ऑक्सिजन साठी काय लिहिणार ऑक्सी. इथॅनोइल ऑक्सी इथॅनोइक ऍसिड अँड दिस इज ऑन कार्बन नंबर 2. सो 2 इथॅनोइल ऑक्सी इथॅनोइक ऍसिड. ओके चलो नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज ऑल्सो ऑलमोस्ट सेम. काय केलंय बघा फक्त या दोघांची जागा बदलली. काय केलंय सी डबल बॉन्ड ओ आणि CH3 ही जागा बदलली का. मग हा पण एस्टरच झालाय आणि हा ऍसिडच झालाय. ऑलमोस्ट सेम स्ट्रक्चर आहे. ओके सो नंबरिंग इज अगेन सेम 1 2. ओके पण झालंय काय आता आधी ऑक्सिजन आहे मग ओईल आहे. कळालं. सो आता नेम कसं द्यायचं बघा. हे 2 कार्बन आहेत. सो एंड काय येणार आहे इथॅनोइक ऍसिडच. ओके आणि आता आधी काय आहे तर बघा आधी हे 2 कार्बन लाईन मध्ये होते आता नाहीयेत. आता एवढ्या एकट्याचं नाव काय देणार आहे मिथेन आणि ऑक्सिजन. सो मिथॉक्सी. ओके त्याच्यानंतर कोण आहे C डबल बॉन्ड O कार्बोनिल. आणि ही सगळी टीम कितीला आहे 2 मिथॉक्सी कार्बोनिल. इवन हियर ऑल्सो यू कॅन गिव्ह ब्रॅकेट. ओके सो वेनेवर यू हॅव अ एस्टर बी केअरफुल. C डबल बॉन्ड O आणि O डबल बॉन्ड C म्हणजे C डबल बॉन्ड O O का O C डबल बॉन्ड O काय लिहिलंय ते नीट बघून आन्सर द्यायचा. ओके चलो नाव लास्ट एक्झाम्पल. वेर आर फंक्शनल ग्रुप्स.
इथं मिथिल आहे, इथं ऑक्सिजन आहे, इथं OH आहे, इथं Cl आहे, इथं डबल बॉन्ड आहे. ओके, इन अ फर्स्ट साइट व्हॉट यू कॅन सी दिस इज उर्दू, बरोबर नाही तर स्मॉलेस्ट पॉसिबल. पण फंक्शनल ग्रुप बघून आन्सर द्या. सो फंक्शनल ग्रुप आपले मिथिल क्लोरीनला काय प्रायोरिटी नाही. C डबल बॉन्ड O म्हणजे हा कोण आहे कीटोन, हा आहे अल्कोहोल आणि हा आहे डबल बॉन्ड. कोणाला प्रायोरिटी जास्त? कीटोन, बरोबर ना. C डबल बॉन्ड O ला प्रायोरिटी जास्त. तर C डबल बॉन्ड O ला लोएस्ट पॉसिबल नंबर गेला पाहिजे. कळलं? सो 1 2 3 4 इथं काय जात आहे 4. 1 2 3 4 5 उर्दू मध्ये 5, मराठीमध्ये 4. सो विच इज करेक्ट? मराठी. कळालं? सो नंबरिंग इज 1 2 3 4 5 6 7 8. ओके, परत एकदा सांगते. वी हॅव फंक्शनल ग्रुप्स, डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. त्यातनं हायएस्ट प्रायोरिटी वाला बघायचं, ज्याची प्रायोरिटी जास्त त्याचा सफिक्स वापरायचा, ज्याचा सफिक्स वापरायचा त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर. सो उर्दू मराठी हे C डबल बॉन्ड O डिसाइड करणार, नॉट C डबल बॉन्ड C. ओके, सो 8 कार्बन आणि त्याचं कीटोन. सो नाव काय येणार आहे? ऑक्ट इन ओन. कळलं? ऑक्ट देन इन ओन. इन किती नंबरला आहे? 7. सो ऑक्ट 7 इन ओन कितीला आहे? 4. आणि आता ब्रांचेस कोणते कोणते आहेत? वी हॅव 4 मिथिल ग्रुप्स, टेट्रामिथिल, देन क्लोरो अँड देन हायड्रॉक्सी. बरोबर? आय थिंक ओके, ठीक आहे. सो क्लोरो आणि मग हायड्रॉक्सी. सो पहिला नंबर कोणाचा येणार? क्लोरीन, बरोबर. सो नेम काय येणार आहे? 7 क्लोरो, बरोबर. क्लोरीन नंतर कोण येणार? हायड्रॉक्सी, 6 हायड्रॉक्सी आणि हायड्रॉक्सी नंतर मिथिल ग्रुप. कोणते कोणते? 2 2 5 5. I will write numbers here. 2 2 5 5 tetra methyl oct 7 in 4 on. एकदम छोटस नाव. Okay, so take a screenshot of this so that you will understand how to give name when we have number of functional groups. ओके, प्रिफिक्स, प्रायोरिटी ऑर्डर, नंबरिंग करताना अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, सगळं नीट बघा आणि मग नंतर त्या पद्धतीने यू कॅन सॉल्व नंबर ऑफ क्वेश्चन्स. ओके, सो माय सजेशन टू यू की तुम्ही अजून या टाईपचे वेगवेगळे मॉलिक्युल्स तयार करा. ओके, मनाने तयार करा. सायकल काढा, सायकलला ब्रांच काढा, ब्रांच सायकलच्या बाहेर ब्रांचेस काढा, त्याला फंक्शन ग्रुप लिहा. ठीक आहे, सो त्या पद्धतीने तुम्ही स्वतःचे मॉलिक्युल तयार करून त्याचे नंबर्स नेम्स लिहा. यू विल गेट मोर आयडिया. ठीक आहे, कारण की आपण स्वतःला खूप डिफिकल्ट एक्झाम्पल देतो. इट्स माय एक्सपिरियन्स. आपण दुसऱ्याला देताना सोपे देतो, स्वतःला अवघड देतो. जेवढा अवघड कराल तेवढं तुम्हाला स्कोरिंगला चांगलं आहे. ठीक आहे, चलो. सो आय होप यू हॅव एन्जॉयड दिस लेक्चर. आता याच्यानंतरच्या सिरीज मध्ये आपण IUPSC आता थांबवणार आहे. IUPSC चे भरपूर व्हिडिओ झाले. आता आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट व्हिडिओ आपण करणार आहोत आयसोमेरिझमवर. ओके, सो दॅट इज अनदर कन्सेप्ट ऑफ जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आयसोमेरिझम. So that will start soon. Okay, chalo. So till then, goodbye.